खरं तर त्यांनी स्वतः जाऊन तो सावली बार बंद करणं गरजेचं होतं। त्याचे जे व्हिडिओज होते ते देखील त्यांनी बघितले असतील की अनेक लोकांना तेव्हा अटक झाली, पण एकाच व्यक्तीचं नाव रिलीज केलं गेलं आणि ते बाहेर मीडियाकडे दिलं गेलं। तर मला असं वाटतं की हे याच्यातनं सरळ सरळ राजकारणाचा वास येतोय। हे कोणी कट कारस्थान करत नाहीये। दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की असे नेते महाराष्ट्राला आज लाभले। अतिशय दुर्दैवी आहे की जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे पूर्वी डान्स बार विरोधात लढायचे, त्याच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच पक्षातल्या योगेश कदमांची पाठराखण केली। खरं तर त्यांनी स्वतः जाऊन तो सावली बार बंद करणं गरजेचं होतं। त्याचे जे व्हिडिओज होते ते देखील त्यांनी बघितले असतील। तसं न करता अशा व्यक्तीचं समर्थन करणं याच्यावरनं स्पष्ट दिसतंय की त्यांना डान्स बार चालू ठेवायचे। माझ्याकडे जसं मी योगेश कदमांविरुद्ध बोलले तसे नवी मुंबई, ठाणे या सगळ्या भागातल्या डान्स बारचे डिटेल आले। 15 डान्स बार ठाण्यात चालू आहेत आणि एका वेळेस जवळजवळ 35 ते 50 बायका। खरं कायदा म्हणतो की 5च्या वर कलाकारांनी तिथे डान्स करता कामा नये, स्टेजच्या खाली कोणी उतरता कामा नये। पण असं असताना ठाण्यातल्या डान्स बार मध्ये एका वेळेस 35 ते 40 महिला नाचतात। त्याचे व्हिडिओज आणि सगळी माहिती मी गृहमंत्र्यांकडे पाठवली आहे, म्हणजे गृह राज्यमंत्री नाही, गृहमंत्र्यांकडे पाठवली, ACS होमकडे पाठवली, श्रीखर परदेशींकडे पाठवली। सगळ्यांकडे मी पाठवून त्याची चौकशी लावून घेणार आहे। आणि दुःख असं वाटतंय की हे डान्स बार आणि तिथल्या गैरकृत्य बंद करण्याचं सोडून आज एकनाथ शिंदे त्याचं समर्थन करतायत। मला आता तो ससून रुग्णालयाचा मी जो अहवाल आहे तो वाचलेला नाही। त्याच्यात फक्त मद्यपान आहे का ड्रग्ज पण आहेत हे आत्ता मला माहीत नाही, त्यामुळे त्याबद्दल मी बोलणार नाही। पण जर ड्रग्ज असेल तर प्रांजल खेवलकर यांना शिक्षाही झाली पाहिजे। माझा प्रॉब्लेम असा आहे की अचानकपणे हे सगळं होत असताना खरं तर पोलिसांच्या नाकाखाली या सगळ्या गोष्टी होतात, तेव्हा पोलीस कारवाई करताना कुठेही दिसत नाहीत। पण अचानकपणे एका घरी जाऊन रेड करून त्याला रेव पार्टीचं नाव देऊन, खरं तर रेव पार्टी आपण गुगल सर्च करा, रेव पार्टी म्हणजे जिकडे शेकडो माणसं एकत्र मोठ्या म्युझिकवर नाचतात त्याला रेव पार्टी म्हटलं जातं। त्याच्यात जर ड्रग्ज आणि दारू असेल त्याला रेव पार्टी म्हटलं जातं। पण याला रेव पार्टीचं नाव देऊन मीडियामध्ये हे जे सोडलं गेलं, ही रेव पार्टी म्हणता येईल की नाही हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न की अनेक लोकांना तेव्हा अटक झाली, पण एकाच व्यक्तीचं नाव रिलीज केलं गेलं आणि ते बाहेर मीडियाकडे दिलं गेलं। तर मला असं वाटतं की हे याच्यातनं सरळ सरळ राजकारणाचा वास येतोय। मला असं वाटतं की राजकारण महाराष्ट्राचं किळसवाणी झालं। आता खडसेंविरुद्ध मला किती तिटकार आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। त्यांनी मला छळलंय, पण माझा स्वभाव असा आहे की जे योग्य आहे ते योग्य आहे आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे। आत्ताच्या घटनेला मला त्याच्यात राजकारणाचा वास येतो, कारण गिरीश महाजनांविरुद्ध 4-5 दिवस खडसे एकानंतर एक प्रेस कॉन्फरन्स घेत होते, म्हणून त्यांना गप्प करण्यासाठी, रोहिणी खडसेंना गप्प करण्यासाठी हे कटकारस्थान आहे की नाही अशी शंका मला नक्कीच येते आणि ते मी तुमच्या पुढे मांडते। मुख्यमंत्र्यांनी असं बोलणं मुळात इतकं चुकीचं आहे की मला असं वाटतं पूर्ण महाराष्ट्राने सगळंच बघितलं। शिरसाटांचा विट्स बघितलं, MIDC प्रकरण, बॅगेतली कॅश, सामाजिक न्यायाचा घोटाळा, त्यानंतर संजय गायकवाड यांनी केलेली मारपीट, माणिकराव कोकाटे यांनी केलेला ती रमीचा डाव जो ते खेळत होते अधिवेशनाच्या काळात। मला असं वाटतं की या कोण कट कारस्थान करणार आहे हे सगळं जेव्हा मीडियाकडनं आपण बघतो त्यामुळे स्पष्ट दिसतं की कोणी कट कारस्थान करत नाहीये। दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की असे नेते महाराष्ट्राला आज लाभले।